भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे आपल्या भाजपच्या मीटिंगमध्ये त्यांनी हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, नेत्यांना सांगितलं की छोटे छोटे पक्ष जे आहेत ते संपवा, असं वाक्य बोललं जात आहे। नेमकं तुम्ही भाजपचे सहयोगी आहे, काल बच्चू कडू सुद्धा हे बोललेले आहेत की भाजप जे आहे आरामशीर स्लो पॉइझन करून मारतं, असं बच्चू कडूंचा अनुभव त्यांनी काल सांगितलं। नेमकं या वक्तव्याकडे कसं पाहता? मी महायुतीचा घटक जरी असलो तरी एक गोष्ट मात्र, आम्ही संविधान मानणारी लोक आहोत। राजकीय डावपेचाचा भाग म्हणून पक्ष संपवा हा भाग वेगळा, की आपली रेषा वाढवायची आणि इतर पक्ष हळूहळू कमी करायचे। पण डायरेक्ट स्टेटमेंट देऊन पक्ष संपवा हे देणं म्हणजे हे एकाधिकारशाही किंवा संविधानाचे विरोधी वक्तव्य आहे, असं माझं ठाम मत आहे। चंद्रशेखर बावनकुळे साहेबांसारख्या एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी असं बोलावं याचं कोणीही समर्थन करू शकत नाही। त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण छोटे घटक पक्ष, विरोधी पक्ष असे जर पक्ष संपले तर मग लोकशाहीला काय किंमत राहणार? आणि कडूंचा जो अनुभव आहे, त्यांचा कडूच अनुभव म्हणता येईल की ते महाविकास आघाडीमध्ये राहिले, नंतर मग शिंदे साहेबांसोबत गेले आणि तरीही त्यांना आता दिव्यांगाचं खातं मंत्रालय भेटलं आणि त्यानंतरही भाजपने त्यांना विश्वासात न घेतल्याचं त्यांचं दुखणं जे त्यांनी मांडलं ते त्यांच्या स्तरावर योग्य असेल। पण तुम्ही जे विचारताय बावनकुळेंच्या वक्तव्याचं तुम्ही समर्थन करता का? तर अजिबात करत नाही। एक शेवटचा प्रश्न, काल तुतारीच्याच या संपूर्ण बातम्यांमध्ये किंवा वक्तव्यांमध्ये सदाभाऊ खोतांची एक वक्तव्य आलं की तुतारी ही लग्नातही वाजवली जाते आणि मरणातही वाजवली जाते। नेमकं स्तर जो आहे महाराष्ट्रातला संपूर्ण राजकारणाच्या वक्तव्यांचा हा खालावत चाललेला आहे, नेमकं या वक्तव्याकडे कसं पाहता? महाराष्ट्राचा सुसंस्कृत राजकारण आणि सदाभाऊ खोत यांचा कुठेही संबंध जुळत नाही। सदाभाऊ खोत धडपड करतायत, आता त्यांना काही भेटतंय का शेवटच्या क्षणी? आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं, आणि त्यांनी एक तर त्यांचा इतिहास कच्चा आहे। तुतारी केव्हा वाजवल्या जाते? छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस गडावर यायचे त्यावेळेस मावळे तुतारी वाजवायचे, किंवा एखादा विजय झाला तर मावळे तुतारी वाजवायचे। लग्नात आता हे भाड्याने लोक वाजवतात आणि सरणावर तुतारी वाजताना मी तर कधी पाहिलं नाही। त्याच्यामुळे सदाभाऊ खोतांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। सदाभाऊ खोतांनी आपल्या तोंडाला आवर घालावा आणि अशा पद्धतीचं जर वक्तव्य कराल तर खरं सांगतो, कोणाचं आयुष्य किती आहे हे निसर्गाच्या हाती असतं। त्यामुळं तुतारी वाजण्याची उलटी वेळ आपल्यावर येऊ नये एवढी त्यांनी काळजी घ्यावी। अमोल मिटकरींनी तिन्ही प्रश्नांना सडेतोड उत्तर दिलं आणि महत्त्वाचं काल जे ट्रोल झाले त्या ट्रोलर्सनाही उत्तर दिलं की मला चेक लिहायची सवय नाही, मी एक गरीब वडिलांचा मुलगा आहे, पहिल्यांदा चेक लिहिला असेल त्यातही मी ट्रोल झालो, पण माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे। उद्या मी अधिवेशनात जाईल, आव्हाडांना जर त्यांनी तुतारी वाजवली तर त्यांना 1 लाख रुपयाचा कोरा चेक मी देणार आहे। धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला।